जय जिने सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू। हा राजगिरा आहे। ह्याला स्वच्छ धुवून पुसून घरी दळलेला आहे। हे पीठ 100 ग्रॅम आहे। कढई गरम करून घेऊया। ह्याच्यात 2 चमचे तूप घालायचे। हे पीठ ह्याच्यात घालून घेऊया। ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। ह्याच्यावर परत 2 चमचे तूप सोडायचे आणि नीट भाजून घ्यायचे। ह्याच्यावर अजून 2 चमचे तूप सोडायचे। ह्याला मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचे। हे छानपैकी भाजून झालेलं आहे। थोडीशी इलायची पूड आणि 70 ग्रॅम गूळ हे सगळं मिक्स करून घ्या नीट। तुम्ही गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ह्याला 70 ग्रॅम तूप लागलेला आहे। ह्याला आता थोडं थंड होऊ द्यायचंय। हे गार झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बांधून घ्यायचे। हे झालं आपलं राजगिऱ्याच्या पिठाचं लाडू तयार। मी एक टेस्ट करून बघतो। वाव, हे थोडं गरम असतानाच बांधून घ्यायचंय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।